समझौते की बातचीत अचानक खूनी संघर्ष में बदल गई। दो गुटों के बीच चाकू और कुल्हाड़ी से हमला, दो युवक गंभीर रूप से घायल। नागपुर के गिट्टीगदान थाना क्षेत्र में पुराने विवाद को सुलझाने के लिए बुलाई गई समझौता बैठक खूनी संघर्ष में बदल गई। दो गुटों के बीच हुई हिंसक झड़प में चाकू और कुल्हाड़ी से हमला किया गया, जिसमें दो युवक गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस ने इस मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। घटना भ्यूसनखोर इलाके की है, जहां 2 दिन पहले डीजे में नाच गाने को लेकर हुए विवाद के बाद समझौते के लिए दोनों पक्ष पहुंचे थे। इसी दौरान कहासुनी बढ़ गई और मामला हिंसा में बदल गया। आरोप है कि समीर मेंढे, ऋषि उके और अविनाश डोंगरे और अतुल चौहान समेत अन्य लोगों ने सोहेल तौफिक शेख और उसके दोस्त कशिश रहांगडाले पर घातक हथियारों से हमला कर दिया, जहां हमले में दोनों युवक गंभीर रूप से घायल हो गए हैं, जिनका इलाज में अस्पताल में जारी है। घटना की सूचना मिलते ही गिट्टीगदान पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू की। पुलिस ने हत्या के प्रयास समेत विभिन्न धाराओं में मामला दर्ज कर 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है, जबकि फरार आरोपियों की तलाश जारी है। याच्यात एक फिर्यादी आहे सोहेल तौफिक शेख म्हणून हा 18-20 वर्षाचा मुलगा आहे तो आणि त्याचे मित्र हे भीवशनपुरी या ठिकाणी रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान गेले होते आणि तेथे त्यांच्यावर तेथील काही मुलांनी मारहाण केली होती आणि हा जो फिर्यादी आहे त्याचा मित्र त्याला 6 ठिकाणी चाकूने वार करण्यात आले होते आणि आपले तिथे तत्काळ बीट मार्शल पोहोचले आणि बीट मार्शलांनी त्याला मेडिकल मदत देऊन तत्काळ मेवा हॉस्पिटल येथे नेले आणि त्याला तत्काळ उपचारावरून आपण एफआयआर दाखल केलेला आहे। नाव निष्पन्न केले, जे नाव सांगितले पैकी 4 आरोपी आपल्याला मिळालेले आहेत। आपण त्यांना अरेस्ट केलेला आहे, त्यांना 4 दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे। पुढील तपास सुरू आहे। हे जे मुलं आहेत ते 2 दिवसापूर्वी तिथे डीजे वाजवण्यासाठी गेले होते असं ते सांगत आहेत आणि तिथेच त्यांची काही छोट्याशा कारणावरून बाचाबाची झाली होती आणि हे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते समझोता करण्यासाठी गेले असल्याचे सांगत आहेत, परंतु त्या समझोतामध्येच त्यांच्यामध्ये पुन्हा भांडणं झाली आणि त्याच्यातून त्यांना चाकू मारण्यात आलेला आहे। संपूर्ण कारवाई ही माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। आमचे डीबीचे अधिकारी दीपक इंगळे साहेब आणि डीबीचा स्टाफ पूर्ण आमचा यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जे कोणी आरोपी असतील त्यांचे नाव निष्पन्न करून तात्काळ त्यांना 4 तासाच्या आत अटक केली आहे।